खोपोलीच्या झेनिथ धबधबा परिसरात 100हून अधिक पर्यटकांची सुटका करण्यात आली। खोपोलीत तुफान पाऊस पडतोय, त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या झेनिथ धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली होती। दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यावर धबधब्याचं पाणी सुद्धा वाढलं। शेकडो पर्यटक अडकले होते। यावेळी ठाकूरवाडी परिसरातल्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या 100हून अधिक पर्यटकांची सुटका केलेली आहे। प्रवीण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। प्रवीण, अनेकदा पर्यटकांना सांगून सुद्धा पावसाचा अंदाज न घेता हे पर्यटक वर्षा सहलीला जातात आणि मग असा फटका बसत असतो। सध्याचा काय तपशील? नक्कीच नम्रता, काल आपण याच झेनिथ धबधब्या संदर्भातली बातमी केली होती आणि आज शनिवार असल्यामुळे आज पर्यटकांची प्रचंड गर्दी या धबधब्यावरती झाली आणि त्यांच्या सुदैवाने म्हणा आज सकाळपासूनच खोपोलीमध्ये प्रचंड असा पाऊस पडतोय। अगदी संततधार सुरू असल्यामुळे दुपारच्या पर्यंत या धबधब्यावरती शेकडो पर्यटक मुंबई पुण्यावरून आलेले तिथे जमलेले होते आणि दुपारी 3च्या नंतर पावसाचा जोर अचानक वाढला। 1 तासामध्ये प्रचंड असा पाऊस झाल्यानंतर धबधब्याचं पाणी वाढलं आणि मग धबधब्याच्या त्या पाण्याच्या ओळाच्या पलीकडे असणारी जी काही मंडळी होती, पर्यटक मंडळी होती, यांना परत येण्यासाठी मार्ग नव्हता। सदर बाब ही ज्या वेळेला बाजूलाच असणाऱ्या झेनिथ ठाकूरवाडी येथे ज्यावेळेला समजली, त्यावेळेला तेथील काही तरुण गावकरी हे दोरखंड वगैरे घेऊन आले आणि नंतर त्यांनी या अडकलेल्या जवळपास 100 पर्यटकांची सुटका केली। खरं तर या धबधब्यावरती यापूर्वी बरेच 10 ते 12 जणांचा जीव असाच गेलेला आहे। धबधब्याच्या वरच्या साईडला जो डोंगर आहे तिथे खूप मोठं पठार आहे, ज्यावरती 3 ते 4 क्रिकेटचे ग्राउंड असतील। पाऊस तिथे जास्त झाला की पाणी अचानक वाढतं आणि ही दरवर्षीची परिस्थिती आहे। असंच आज देखील झालेलं आहे आणि याच्यामध्ये 100 पर्यटक तिथे अडकून पडले होते, परंतु सुदैवाने त्या सर्वांनाही रेस्क्यू करण्याचं काम काही रेस्क्यू टीमही नंतर आल्या, अग्निशमक दलही तिथं पोहोचलं आणि झेनिथ ठाकूरवाडीचे जे तरुण होते या तरुणांनी त्यांना दोरखंड लावून त्या पाण्यातून बाहेर काढलेलं आहे। नम्रता, प्रवीण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।